तारदाळ परिसरातील घरफोडी प्रकरण उघड, 2 आरोपी ताब्यात, 43 तोळ सोनं व दुचाकीसह 53.74 लाखांचा मुद्देमाल जप्त. शहापूर पोलीस ठाणे व इचलकरंजी विभाग गुन्हे शोध पथकानं घरफोडी प्रकरणांची मालिका उघडकीस आणत 2 आरोपींना अटक करून तब्बल 43 तोळे 700 मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल, दुचाकी व मोबाईल असा एकूण 53,74,000 किमतीचा माल हस्तगत करण्यात यश मिळवलंय. दिनांक 1 डिसेंबर 2025 वेळ 3 ते 4:15 ज्ञानेश्वर नगर, निमशिरगाव रोड, तारदाळ इथं फिर्यादी श्री हरी चोपडे यांच्या घराचं कुलूप उचकटून 5.76 लाखाचे दागिने चोरीस गेले होते. गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पथकानं यड्राव परिसरात सापळा रचून 2 संशयितांना पकडलं. चौकशीत त्यांनी तारदाळसह शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड व सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. विविध गुन्ह्यातील 43 तोळे 700 मिली सोने, दुचाकी, मोबाईल फोन असे एकूण 53,74,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. प्रल्हाद विठ्ठल कवठेकर राहणार तारदाळ, उदय श्रीकांत माने राहणार शिरोळ या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व पथकानं कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करतायत. शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील एकूण 7 घरफोडी गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम 305 331 3 4 अंतर्गत उघडकीस आलेत. विशाल क्रांती वृत्तसेवा, शहापूर, इचलकरंजी.